सर्वात आधी म्हणजे एक गोष्ट क्लिअर करतो की हा व्हिडिओ जो मी शूट करतोय तो वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर शूट करतोय. मी मोबाईलमध्ये जुने फोटो पाहत होतो तर माझ्या लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी आपण मुंबईला होतो त्यावेळेस वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचे दिवस काय वेगळे होते आणि आता काय वेगळे आहेत. म्हणून आज ठरवलं मी आज अशा काही वाईट गोष्टी आहेत त्या सोडायच्या, परंतु त्या सोडण्या अगोदर एक धमाल झालीच पाहिजे ना. दिवसाची सुरुवात कोरा चाय पिऊन केली, मग काय लगेच ॲब्सेंट रिपोर्ट काढायला गेलो. ब्रेकफास्टचा वेळ झाला होता, सोबत इडली होती आणि इडली खाल्ून झाल्यावरती आपल्याला जर चांगला ताव मारायचा तर चाय ही पाहिजेच ना. दुपारची गरमी एवढी वाढली होती की मी पुन्हा त्या लिटरली त्या आमच्या कूलरमध्ये हात टाकायचो पाण्यामध्ये, जसं की आपण लिटरली हँड एसी असं झालं की काय. लंच साठी चपाती आणि भाजी आणली होती, लंच केला, परंतु जर लंच नंतर आपण जर चाय नाही पिली तर तो अपुरा राहिला, म्हणून चाय पिली. ऑफिसवरून घरी आलो आणि तयारी केली बर्थडे इव्हनिंगची. म्हटलं चला बाहेर जाऊया, काहीतरी स्पेशल खाऊया. रस्त्यावरती आलो, रस्त्याचं काम एकदम परफेक्ट झालंय. पोहोचलो आम्ही युपी स्टार मध्ये समोसा घेतला, समोसा खाला आणि समोसा खाऊन झाल्यावरती चाय नाही म्हणजे सर्व अधुरं सोडलं असं वाटलं. रात्री थोडं बाहेर आलो, म्हटलं चला आलोय तर आपण जरा ग्राउंड वरती फिरूया, त्याच्यानंतर डिनर साठी तयारी करूया. डिनर साठी स्पेशल म्हणून मी KFC घेतली. KFC म्हटलं चला इथून पुढे आपल्याला कधी खायला मिळेल ना मिळेल माहिती नाही, आज आपण KFC वरती ताव मारूया. KFC खाली आणि मनात आलं चला बाहेर जाऊ आणि दिवसाची सुरुवात गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन येऊ. बुंदीचा लाडू घेतला आणि ठरवलं आज जे काय मी खाल्लं ते शरीरासाठी खूप वाईट आहे, हे सगळं मी आजपासून सोडतोय. म्हणजे उद्यापासून आपण या सर्व गोष्टी खाणं बंद करणार आहे. म्हणजे मी आज दिवसभरामध्ये किती वेळा चाय पिला मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.